महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची तारीख ठरली। आता या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात होणार सर्वदूर पाऊस। संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे। जून महिना संपत आला तरी मान्सून अजून का आला नाही हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता। पावसाळ्याची तारीख काय असं प्रत्येक जण विचारत होता। बातम्या येत होत्या दुष्काळाच्या, एल निनोमुळे कमी पाऊस पडेल असं सांगितलं जात होतं, पण अचानक काल रात्री अरबी समुद्रामध्ये एक अशी घटना घडली की ज्यामुळे मान्सूनचा वेग पूर्णतः बदलला। होय, ही माहिती भारताच्या हवामान खात्याने नाही तर अमेरिका आणि जपान या दोन्ही देशांच्या हवामान विभागाने दिली। भारतीय हवामान खात्यावर लोकांचा भरोसा नाहीये, पण जेव्हा दोन देश अमेरिका आणि जपान सारखे मोठे देश भारतासाठी हवामान बदलाचा एक अंदाज देतात तेव्हा अख्खं मंत्रिमंडळ हैराण झालं। सॅटेलाइटद्वारे एक फोटो काढण्यात आलाय ज्यामध्ये अरबी समुद्रातली ती विचित्र घडामोड घडते आहे। आता या घडामोडीने मागचे सगळे अंदाज आता खोटे ठरले। दुष्काळ तर विसरा, पण या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा मोठा स्फोट होणार आहे। या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण की संपूर्ण मंत्रिमंडळाची आज सकाळी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी 3 सूचना देण्यात आलेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी एक लोकप्रिय हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील हेच सांगितलं होतं की दुष्काळ पडणार नाही, पेरण्या जबरदस्त होतील, जुलै ऑगस्ट मध्ये तुफान पाऊस पडेल असं सांगितलं होतं, पण लोकांनी त्यांच्यावर भरोसा ठेवला नाही। पण काल अचानक ते म्हटल्याप्रमाणे अरबी समुद्रात ती घडामोड घडली आणि ज्याचा फोटो अमेरिकेचे हवामान विभाग तसेच जपानच्या हवामान विभागाने पंतप्रधानाला पाठवला आणि त्यानंतर सगळ्या देशात एक आनंदाची लाट आली। आता सगळं बदललं आहे, पावसाची तारीख बदलली आहे। पावसाळा कधीपासून सुरू होणार याची नवीन तारीख आता जाहीर झाली। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये नवीन अंदाजानुसार किती टक्के पाऊस पडणार याची नवीन टक्केवारी देखील जाहीर झाली। तसेच शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी एक नवीन महत्त्वाची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिली, ज्यामुळे आतापर्यंतचे जे अंदाज, ज्या बातम्या तुम्ही पाहिल्या होत्या त्या सगळ्या बातम्या आता विसरून जा, कारण की नवीन अंदाज आणि नवीन तारीख आता समोर आली आहे। या नवीन अंदाजानुसार मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि बैठकीतून नवीन मान्सूनचा अंदाज वेळापत्रक महाराष्ट्रासाठी जाहीर केलंय। या वेळापत्रकामध्ये एक अशी तारीख सांगितली आहे की ती तारीख महाराष्ट्रासाठी धोकेदायक आहे, कारण की त्या दिवशी अतिमुसळधार पावसाचा मोठा स्फोट महाराष्ट्रात होणार। मग काय आहे तो नवीन अंदाज, कोणत्या जिल्ह्यात कधी आणि किती पाऊस पडणार, पावसाळ्याची खरी तारीख काय, शेतकऱ्यांसाठी काय सूचना दिल्या, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली। प्रत्येक शेतकरी पावसाकडे डोळे लावून वाट पाहत होता। पाऊस येत का नाहीये, कधी सुरू होतोय प्रश्न विचारले जात होते, पण अचानक अरबी समुद्रात एक घडामोड झाली ज्याचा फोटो पुराव्यासहित अमेरिका आणि जपानने देशाच्या पंतप्रधानाला पाठवला आणि तिथूनच देशामध्ये एक आनंदाची लाट आली। मग आता ही घटना नेमकं काय घडली, अमेरिका आणि जपानने काय पुरावा दिलाय, आता पावसाळा कसा बदलणार याचीच माहिती आपण घेतोय। पण या माहितीला आता कुणी खोटं म्हणू शकत नाही, कारण की मुख्यमंत्री, प्रधानमंत्री यांच्या बैठका झाल्यात आणि त्यातून वेळापत्रक नवीन आता जाहीर झालं। पहा, कालपर्यंत परिस्थिती वेगळी होती, कारण की कालपर्यंत हवामान विभाग, हवामान अभ्यासक, परदेशी संस्था, अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या तारखा सांगितल्या, त्यांचे अंदाज सगळे खोटे ठरले। शेतकरी संभ्रमात आहे, पेरणीची तयारी करून लोक बसलेत, लोक वाट पाहत आहेत। पण काल रात्री अमेरिका आणि जपानमधील हवामान संस्थेकडून एक नवीन अपडेट समोर आले आणि ज्याने महाराष्ट्रातल्या पावसाचं चित्र बदललं। मग नेमकं ते अपडेट काय आहे, त्यामधून कोणत्या जिल्ह्यांना फायदा जास्त करून होणार, कोणत्या जिल्ह्यात अतिवृष्टी, तर कोणती ती धोकादायक तारीख आहे की ज्याच्यामुळे पावसाचा मोठा स्फोट होणार, काय नवीन वेळापत्रक आलेलं आहे, चला ताबडतोब पाहूया। खरं तर दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच मान्सूनचा जोर वाढलेला दिसतो, पण यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। केरळमध्ये दाखल झालेला मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आला खरा, पण अचानक त्याचा वेग मंदावला। हवामान तज्ज्ञांच्या मते याच्या मागे 2 मोठी कारणं आहेत। पहिलं कारण म्हणजे एल निनोचा प्रभाव आणि दुसरं कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेली प्रतिकूल हवामान परिस्थिती। या दोन्ही गोष्टींमुळे पावसाचं ढग पुढे सरकू शकले नाहीत। पण आता मोठा प्रश्न असा झाला आहे की जर एल निनो इतका सक्रिय आहे तर मग अमेरिका आणि जपानच्या हवामान संस्थांनी अचानक दिलासादायक अंदाज का दिला आणि त्यांना अशी कोणती माहिती दिली की ज्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा आशा निर्माण झाली। मंडळी, गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर विविध माध्यमांमध्ये एकच चर्चा होती की यंदा दुष्काळ पडणार, कारण की जागतिक हवामान संस्थांनी एल निनोचा प्रभाव तीव्र राहणार असं सांगितलं। त्यामुळे अनेकांना वाटू लागलं की पाऊस कमी पडेल, पण अमेरिकन हवामान संस्थेने आणि जपान हवामानाच्या विभागाने एक डेटा जाहीर केलाय आणि त्या डेटानुसार जून महिन्यात तुलनेने जरी कोरडा गेला तरी जुलैमध्ये परिस्थितीने झपाट्याने बदलणार। त्यांच्या मते हिंद महासागरामध्ये एक महत्त्वाचा बदल घडत आहे। हवामान तज्ञ ज्याला इंडियन ओशन डायपोल म्हणतात ती प्रणाली हळूहळू सकारात्मक होत आहे।
साध्या भाषेत सांगायचं झालं तर पावसाला अडवणारे जे काही अडथळे आहेत ते कमी होऊ लागलेत. त्यामुळे जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात आर्द्रता येऊ शकते आणि मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. पण इथेच एक मोठा गेम आहे, कारण अमेरिका आणि जपानच्या संस्थांनी एक अंदाज दिलाय, तर पंजाब डक यांनी पूर्णतः वेगळी तारीख सांगितली. मग नेमकं कोणाचा अंदाज खरा ठरणार? महाराष्ट्रात पेरणीयोग्य पाऊस कोणत्या तारखेपासून सुरू होणार? आता आपण हे लगेच पाहतोय. आता मेन मुद्द्याकडे येऊयात, ज्याची लाखो शेतकरी वाट पाहत आहेत. कारण की काही दिवसापासून हवामान अंदाज पाहून अनेकांचा गोंधळ उडाला होता. एका बाजूला अमेरिका जपानचा अंदाज सांगते, तर दुसरीकडे पंजाब डक यांनी दावा केलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की कोणावर विश्वास ठेवायचा. पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याची परिस्थिती पाहून घाबरण्याचं कारण नाही, कारण त्यांच्या मते यंदा पाऊस उशिरा जरी येत असला तरी तो शेतीसाठी उपयुक्त पडणार. त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जून महिन्याच्या उत्तरार्धात वातावरणात मोठा बदल होणार आहे. विशेषतः 18 जून नंतर राज्यातील अनेक भागात पावसाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होऊन सुरुवातीला पाऊस विखरलेल्या स्वरूपात असेल, पण त्यानंतर त्याचा विस्तार वाढेल. त्यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पेरणीयोग्य वातावरण तयार होण्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईत पेरणी करण्याऐवजी जमिनीतला ओलावा आणि स्थानिक हवामानाचा निर्णय घ्या, असंही त्यांनी सांगितलं. पण इथे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो, जर 18 जून नंतर पाऊस वाढणार असेल तर महाराष्ट्रातले कोणते जिल्हे सगळ्यात आधी ओले होतील? तर हवामान तज्ज्ञांच्या मते यंदाचा मान्सून एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार नाही. मागील काही वर्षाप्रमाणे यावेळी पाऊस टप्प्याटप्प्याने पुढे सरकणार. सुरुवातीला कोकण किनारपट्टी, घाटमाता, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात चांगल्या सरी, त्यानंतर हळूहळू मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाची व्याप्ती. अनेक शेतकरी एकाच दिवशी पेरणी करू शकणार नाही. काही भागांमध्ये शेतकरी आधी पेरणी करतील, तर काही ठिकाणी हे करावे लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जून महिन्यात जी पावसाची तूट पडणार आहे तर ती जुलैमध्ये भरून निघणार. अमेरिका आणि जपानच्या हवामान अंदाजानुसार जुलै महिन्याच्या सुरुवातीला हवामान विभागात मोठा बदल दिसेल. पावसाचे ढग सक्रिय होतील आणि जून महिन्यातली जी तूट आहे तर ती काही प्रमाणात भरून निघेल. मग महाराष्ट्रासाठी पेरणी कधी करायची? पंजाबराव डक यांनी काय सांगितलंय? 70 ते 80% पेरणी पूर्ण होईल असा दावा त्यांनी केलाय आणि याच माहितीमुळे लाखो शेतकऱ्यांसाठी पुढचा निर्णय आहे. तर आता हेच आपण जाणून घेतोय. तर पहा, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतोय, ज्याची वाट लाखो शेतकरी पाहतात. अखेर पेरणी योग्य वेळ कोणती? पुढच्या काही दिवसात नेमकं काय होणार? पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 जून ते 30 जून हा कालावधी महाराष्ट्रातल्या बहुतांश भागासाठी मोसमी पाऊस सुरू होण्याचा काळ आहे. या काळामध्ये पेरण्या होऊ शकतात असा त्यांचा अंदाज आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय की घाबरून जाऊ नका, संयम ठेवा, स्थानिक हवामानाचा अंदाज घेऊनच निर्णय घ्या. मात्र जर एखाद्या भागात या कालावधीत पुरेसा पाऊस झाला नाही तर अशा शेतकऱ्यांसाठी त्यांनी पर्यायी कालावधी सांगितला आहे. तो 7 जुलै ते 14 जुलै दरम्यानचा आहे. या भागामध्ये पेरणी योग्य पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या भागातील जमिनीची ओल, स्थानिक पाऊस आणि कृषी विभागांच्या सूचनांचा विचार करून पुढचं पाऊल टाकावं. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदा दुष्काळ पडणार का? यावर पंजाब डक यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की सध्याची परिस्थिती पाहून भीती निर्माण झाली असली तरी शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी दिलाय. तर हा अंदाज ऐकून तुम्हाला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.